नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये हे जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर हे एक काम करायचं आहे आणि 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचे आहेत. तर लाडक्या बहिणींनो, हे 3,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की हे 3,000 रुपये नेमकं आपल्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील. तर लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी माहे मार्च करिता एकूण 365 कोटी व माहे एप्रिल करिता एकूण 365 कोटी असा एकूण 730 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींना या निधीमधून मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा दिला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे 3,000 रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यामध्ये देण्यात येणार आहे. आता आपण बघूया की हा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही त्यांना हा हप्ता कसा मिळवता येईल. तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता, त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. असे सरकारनं त्या लाभासाठी 730 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र जमा होऊ शकतात किंवा वेगवेगळे जमा होऊ शकतात असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच हे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र पण मिळू शकतात किंवा वेगवेगळे पण मिळू शकतात. तर तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार. ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत. म्हणजेच ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्या महिलांना हा लाभ इथून मागे पण सुरू होता आणि ज्या महिलांची कागदपत्रे पडताळणी व्यवस्थित झालेली आहे अशा महिलांना हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. परंतु ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे आणि ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झालेली आहे अशा महिलांनी पुढे आपल्या अर्ज करून त्यामधून तुम्हाला जे पैसे आहेत ते एकत्रित या 2 महिन्याचे मिळू शकतात. तर बघा, तुम्हाला चौकशी या योजनेची चौकशी कुठे करायची आहे. ज्या महिलांना या योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी चौकशी नेमकी कुठे करायची आहे ते बघूयात. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नसेल तर ते या संदर्भात तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण विभागामध्ये याबाबतची अधिक माहिती ही घेऊ शकतात. त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना लाभ मिळणार नसल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ई केवायसीची प्रक्रिया पूर्णच केली नसेल तर तुम्हाला हा लाभ इथून पुढे मिळणार नसल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. परंतु ज्या महिलांकडून ई केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या लाडक्या बहिणींना चुका सुधारण्याची तारीख दिलेली होती, तर त्या तारखेच्या अगोदर तुम्ही जर चुका सुधारवल्या असतील तरी पण तुम्हाला जर हा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या जे महिला व बाल कल्याण विभाग आहे त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. पुढे बघा, 181 हेल्पलाईन नंबरवर चौकशी करा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र अलीकडच्या काळात ई केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारनं 181 हेल्पलाईन हा सुरू केलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही पहिलं काम करायचं आहे की 181 हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमची सर्व माहिती त्यांना सांगून त्याचं तुम्हाला कारण विचारायचं आहे की माझा हप्ता का आला नाही, तर ते तुम्हाला सर्व माहिती देतील. त्यानंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे की तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तिथं तुमच्या या लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही असं सांगायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि तुमचा लाभ हा त्यांच्याकडून सुरू करून घ्यायचा आहे. महिलांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या लाभाविषयीची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.